आज आपण आलोय कोकणामध्ये हापूस आंबे न्यायला. तर अशा पद्धतीने कोकणामध्ये आंब्यांची झाडे, काजू तसेच फणस भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात. आंबे भरपूर लागलेत. जनावरे चरत असताना कळकीचे बेट, फणसाचे झाड फणसला टकलेले दिसत आहेत. इकडे जनावर चारा खात आहेत आंब्याच्या बागेमध्ये. छानसं घर आहे इथं बंगला. निसर्गरम्य वातावरण आहे. इकडं खाडी आहे. ते गॅपमधून पाणी दिसेल तुम्हाला. या आग्रेवाडी ग्रामपंचायत कुंभवडीच्या हद्दीत येतं. अशा प्रकारे कोकणामधील घरे, निसर्ग सौंदर्य, आंब्याची झाडे, हापूस आंब्याची, तसेच फणस, सागवानाची झाडे आपल्याला पाहायला मिळतील. इकडे भात केला जातोय मोकळ्या शेतामध्ये, भाताची शेती. आंब्यांची चोरी होऊ नये किंवा जनावरे खाऊ नये त्यासाठी प्रोटेक्शन केलेलं आहे, जाळी मारलेली आहे. हापूस आंबे आहेत, पक्षी लटकून मेलेला आहे याला जाळीत अडकून. आंबे लागलेत खूप छान छान हापूस आंबे पाडाला आलेले आहेत, त्यामुळे त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी जाळी मारल्या. इकडं पण झाड आहेत, हाताला येणे पत खाली आंबा आहे. इथं बघा एवढासा डिस्टन्स आहे. आंबेच आंबे सगळीकडे. त्या आंब्यांचे राखण करायला झाडावरच सोय केली, वॉच ठेवण्यासाठी.
काही झाडांना आंबे लागले तर काहींना नाहीत. काही झाडे खूप मोठे आहेत, भयानक. इथं बघू शकताय एकच किती मोठं झाड आहे. तर काही झाडे खूप लहान आहेत तरी पण त्यांना आंबे लागलेले असतात. हाताने काढता येईल एवढे इतके हाईटवर. इथं फणसाचं झाड आहे, फणस लागलेत बघ, मला दिसत आहेत व्हिडिओमध्ये. खूप उंच झाड आहे, खूप मोठे फणस पण आहेत त्याच्या. इथे एक फणसाचं झाड आहे, खूप मोठे फणस आहेत, अगदी मधमाशाच्या पोळ्याकडे दिसते. गर्द झाडी, सावली पण तशीच गर्द आहे. आंबे न्यायला आलोय, तांब्यांच्यात. हा, संतोष तांबे का काय? हा, गाडी. हा, इथं बघा फणसाचं झाड, किती फणस लागलेत. एकदम जवळून आपल्याला पाहायला मिळतं असे फणस. इथून दिसतंय बघा किती लागलेत फणस. हे बघा एकदम क्लिअर फणसच फणस. ते हाताला येण्यात हाईटवर. मोडलेली फांदी वगैरे कटच करून टाकलेले. असं हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं कोकण, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र. विजयदुर्ग खाडी आहे, इथं किल्ला आहे समुद्रकिनाऱ्याला. आंबे बघा तुम्ही, उडी मारली तरी हाताला येतील एवढ्या. एवढ्या हाताला येतील एवढ्या उंचीवर आहेत आंबे. हापूस आंबे आहेत सगळे. पाडाला यायच्या मार्गावर. हर नव्याने चालू व्हिडिओ. काजूची झाडे आहेत, आंब्याचे आहेत. वातावरणावर पण भरपूर अवलंबून आहे. काजू घर लागलेलं आहे बघा, दिसतंय बारकस. उष्ण आणि दमट वातावरण, घाम अंगाला भरपूर येतो या वातावरणात. हे बघा काटेरी झाड, प्राण्यांपासून संरक्षण होते. काजूचं झाड, काजू दिसत नाहीत त्याला सध्या लागलेले. हे बघा काजू लागलेले, लाल कलर दिसते.
काजूचं झाड आहे. अशी गर्द वनराई आहे. मनमोहक, निसर्गरम्य, गर्द झाडी, गर्द सावली, वातावरण दमट, समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे आंबे अगदी पाडाला आलेत, हाताला येऊ शकतात एवढ्या हाईटवर आहेत. हापूस आंबे, देवगड, रत्नागिरी. इथून देवगड फक्त 30 किलोमीटर आहे. हे बघा, या साईडला भरपूर आंबे आहेत, पिकलेत. लाल कलर आलाय त्याला, गुलाबी, पाडाला आलेत. तर पण झाडाला खूप आंबे आहेत. घस बघा, एकाच जागेवर किती आंबे आहेत. असं हे कोकण निसर्गाने नटलेलं. असं वाटतं आपल्या पण भागात अशी गर्द झाडी असावी. माणसं झाडं लावण्याऐवजी तोडण्यातच मग्न आहेत आता. पण त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. हे समजत असूनही वृक्षतोड का केली जाते समजत नाही. तोडाय काय हरकत नाही, पण लावा तरी. ॲटलिस्ट लावत पण नाहीत लोक, फक्त तोडत आहेत झाड आपल्या स्वार्थासाठी. फणसाचं झाड आहे, फणस लागले ते बघा ठिकठिकाणी. पार उंचापर्यंत फणस लागले, शेंड्यावर आहे. आंब्याने भरलेलं आंब्याचं झाड, पाडाला आलेला आंबा. आंबेच आंबे, आंबे. फणसाचं झाड, फणसाचं झाड आहे ते. किती फणस लागलेत बघा, दिसतात का? एकदम हाताला येण्यात पत हाईटवर फणस लागलेले आहेत. एक डोंगरावरतीच आहे आपण, चढ उतार दिसत आहे. हे बघा फणसाचं झाड, भयानक फणस लागलेले आहेत. बघेल तिकडे फणस, एक एक फणस 10-10 किलोच्या वरती भरेल. एवढे फणस आहेत, सगळीकडे लटकत आहेत. तिथं हाताला येण्यात पत फणस आहेत, पण त्यांना प्रोटेक्ट केले जाळी मारून. मैं यूं उलझता नहीं था, सीने में दिल भी कहा थी मुझे ये खबर, कहीं पे रात, कहीं पे सवेरे आवारगी,
रही साथ मेरे, ठहर जा ये कहती है मेरी नजर. कोकणातील घरे, पलीकडं थोडस खाडी दिसते, नदी दिसते, ती जी समुद्राला जाऊन मिळते. केवढी मोठी घर आहेत कोकणातली. कोकण पट्टा. गाडी लावण्यासाठी एक छोटस घर बनवलं. ढगडगडते का काय? कहीं पे हो रातें, कहीं पे सवेरे आवारगी, रही साथ मेरे, ठहर जा ठहर ये कहती है मेरी नजर. क्या हाल हो गया है मेरा, आंखें मेरी हर जगह ढूंढे तुझे बेवजह. ये मैं हूँ कोई और है मेरी तरह. कैसे हुआ तू इतना जरूरी, कैसे हुआ. किती मोठं आंब्याचं झाड आहे बघा. खूप जुनं झाड आहे. आंबे पण लागलेत भरपूर त्याला. फणस दिसतात बघा झाडाला. तर काय कार्यक्रम चाललाय कोकणातली घरे. ह्या रूटला काय नाही उपयोग. कांदा बटाटा रूट बदलूया. त्या आवडाचा उपयोग होणार नाही. बदला कुठलं तरी दुसरं काढा. काल हे ईद परवा ईद झाली. सगळी केली सगळी. कोण सांगत समृद्ध असं कोकण. प्रत्येकाच्या दारात गाडी, फोर व्हीलर. इकडे